दरम्यान अमृता फडणवीसांशी बातचीत केले आपले प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सपत्नीक विठुरायाची पूजा करणार आहेत। मिसेस फडणवीस माझ्यासोबत आहेत। गेल्या वर्षी तुम्ही सपत्नीक पूजा पांडुरंगाची केली। महाराष्ट्रावरचा दुष्काळ काही प्रमाणात हटलेला आहे। महाराष्ट्राच्या ज्या काही समस्या आहेत ते हटू द्या हे साकडं तुम्ही पांडुरंगाला घालणार की मुंबई महानगरपालिका आणि येणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये पुन्हा बीजेपीची सत्ता यावी हे साकडं पांडुरंगाला मागणार? मी पांडुरंगांना आज साकडं मागणार आहे की आत्ता जो पाऊस चालू झालेला आहे तो पूर्ण महाराष्ट्रात चांगल्या रीतीने चालू राहावा आणि यावर्षी तरी शेतकरी खुश व्हावा। भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सत्ता महाराष्ट्रात यावी, नगरपालिका येणाऱ्या महानगरपालिकांबाबत याबाबत काय साकडं मागणार आहात का? नाही, त्याबाबत नाही। त्यांनी चांगलं काम केलं तर नक्की येईल, तर त्याबाबत मी काही साकडं नाही घालणार, शेतकऱ्यांसाठी घालेल। आषाढी एकानिमित्त महाराष्ट्रातल्या जनतेला काय संदेश द्याल? आषाढी एकादशीच्या निमित्त वारकरी ही पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश देत आहेत आणि मी पण जनतेला तोच देईन की स्वच्छता ठेवा आणि नक्कीच आपल्यासोबत मिसेस फडणवीस होत्या। बळीराजाचं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण यावं हीच अपेक्षा या ठिकाणी मिसेस फडणवीस व्यक्त करत आहेत। कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पंढरपूर।